एका राज्याचा प्रधान जंगलातनं निघाला होता. त्याच वेळी त्याचं लक्ष एका झाडावर गेलं. त्या झाडावर एक गुराख्याचा पोरगा त्या झाडाची फांदी छटत होता. त्याच्याकडे बघून प्रधानाला हसू फुटलं. याचं कारण तो गुराख्याचा पोरगा ज्या फांदीवर बसला होता तीच फांदी कुऱ्हाडीने तोडत होता. प्रधानाच्या लक्षात आलं, पुरता मंद दिसतोय, ज्या फांदीवर बसलाय तीच फांदी तोडतोय. याला बहुतेक डोक्याचा भाग दिसत नाहीये. आणि खरं होतं तो मंदच होता, अडाणी होता, अज्ञानी होता, पण दिसायला राजबिंडा होता, देखणा होता. त्याच्या त्या रूपाकडे बघितलं आणि त्या प्रधानाला एक कल्पना सुचली. काही दिवसापूर्वीच त्या राज्याच्या राजकन्येनं या प्रधानाचा घोर अपमान केला होता. त्याला राजकन्येचा बदला घ्यायचा होता. राजकन्या अत्यंत विद्वान संस्कृत पंडित होती. बदला घ्यायला त्याला हा गुराख्याचा पोर योग्य वाटला. त्याने त्या गुराख्याच्या पोराला खाली उतरवलं. त्याला सांगितलं, तू अडाणी आहेस, कुणाला सांगू नको, तुला काही येत नाही, कुठं बोलू नकोस, तू मंद आहेस, तोंडच उघडू नको. मी तुला राजपुत्राचं रूप देईन आणि राजा पुढं तो अत्यंत विद्वान पंडित आहे म्हणून सांगेन, फक्त हो म्हण. या गुराख्याच्या पोराला त्या प्रधानानं अत्यंत राजबिंड्या राजपुत्राचं रूप दिलं आणि अत्यंत विद्वान पंडित म्हणून त्यांनी राजासमोर त्याला हजर केलं. आपल्या विद्वान राजकन्येसाठी याच्यासारखा दुसरा विद्वान वर मिळणार नाही हे त्यांनी राजाला पटवून दिलं. राजकन्येलाही मान्य झालं, लग्न झालं. आणि एकांतात या राजकन्येनं आपल्या या विद्वान पतीला प्रश्न विचारला, अस्ति कश्चित वाग्विशेष. त्याला काहीच कळेना. अस्ति कश्चित वाग्विशेष, प्रश्न संस्कृत मधनं आहे. तुम्हाला वाङ्मयाचं काही विशेष ज्ञान आहे का? अहो त्याला कसलंच ज्ञान नव्हतं. वाङ्मयाचं कसलं विशेष ज्ञान? त्याला काही कळेना. तो नुसताच काही वेळानंतर राजकन्येला कळलं, याला काही येत नाही, हा मंदबुद्धी आहे, हा अडाणी आहे, हा अज्ञानी आहे, आपली फसवणूक झालीये. ती राजकन्या त्याला अद्वा तद्वा बोलायला लागली. तिनं त्याचा प्रचंड अपमान केला. तसा तो गुराख्याचा पोर पेटून उठला आणि राजकन्याला म्हणाला, आता निघतोय, परत येईन ना, विद्वान पंडित म्हणून परत येईन. आणि त्याच क्षणी त्या गुराख्याच्या पोरानं राजवाडा सोडला आणि जंगलची वाट धरली. जंगलात तो ज्ञानसाधना करत राहिला, अखंड 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 ज्ञानसाधना. काली मातेच्या मंदिरात ज्ञानसाधना केली म्हणून कालिदास झालेला तो गुराख्याचा पोर कवी कुलभूषण महाकवी कालिदास ठरला. गुराख्याचा पोर जर कवी कुलभूषण होत असेल तर या जगात कुणाला कसलीच अडचण नाही. कुणी काहीही घडू शकतं, कुणी काहीही बनवू शकतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट, फक्त निश्चय हवा. निश्चयाचा दृढ निश्चय व्हायला हवा. दृढ निश्चय तुम्हाला झपाटलेपण देतो, झपाटलेपण तुम्हाला समर्पण करायला भाग पाडतं आणि समर्पण तुम्हाला यश देतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ध्येय ठरवा, काय करायचं आहे आणि झोकून द्या स्वतःला. तुम्ही कोण आहात काही फरक पडत नाही, अजिबात पडत नाही.